की सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागाला यावर्षीचं बजेट आहे 18,000 कोटी रुपये आणि त्यांनी टेंडर काढले 1.25 कोटी रुपयाचे। तर अशा अनेक विभागामध्ये अशा पद्धतीनं काम चालू आहे। पण मी त्याच्यावर जाण्यापेक्षा मी आत्तापर्यंत जेवढ्या वेळेस अधिवेशनातून आलो त्यावेळेस या अधिवेशनात काय काय केलं याचा आपल्या माध्यमातून जनतेसमोर वेगवेगळे विषय मी मांडलेले। मी 289चे 11 प्रस्ताव मांडले, तारांकित प्रश्न 38 मांडले, अर्धा तास चर्चेच्या सूचना 5 मांडल्या, लक्षवेधी सूचना 35, 93 अन्वय सूचना 4, 97 अन्वय सूचना 2, विशेष उल्लेख 8, औचित्याचे मुद्दे 1 असे वेगवेगळे विषय मांडले। मग याच्यात शेतकऱ्यांचे विषय असेल, कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा असेल, असे सगळे मांडलेले असताना धर्मांतरबंदी कायदा असेल, असे काही शासकीय विधेयकसुद्धा मी मांडले। सगळ्यात महत्त्वाचं मराठवाड्याला पाण्याचा प्रश्न जो आहे तो विषय सातत्यानं मांडला। आपलं जे शेंद्रा MIDC आहे इथं जी जागा आहे याच्यामध्ये एक झोन लघु उद्योजकासाठी असावं अशा प्रकारची भूमिका मांडली आणि सरकारने ती पूर्णपणे कबूल केलेली आहे। कारण एवढी मोठी जागा पडून आहे आणि मग किमान काही लघु उद्योगांना त्या ठिकाणी संधी देऊन मला असं वाटतं दिले पाहिजे प्लॉट्स ही भूमिका मांडली आणि राज्य सरकारने ही भूमिका मांडलेली आहे। विषय मांडत असताना संभाजीनगर महापालिकेचे अनेक विषय मांडले। मेल्ट्रॉन या ठिकाणी जे हॉस्पिटल आहे हे MIDCकडे आहे, ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याचं सरकारने कबूल केलं। या संदर्भात अधिवेशनाच्या काळात उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून तो निर्णयसुद्धा येणाऱ्या आठवड्यात 8-15 दिवसात होणार आहे। मग पेपर फुटीवर वेगवेगळे विषय झाले। त्याच्यानंतर सरकारच्या योजना या कशा ठोकळ्या आहेत, सरकारच्या खिशात पैसे नसताना मोठ्या मोठ्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत। या सगळ्या विषयावर सातत्याने एक विरोधी पक्ष म्हणून भूमिका मांडली। गर्भनिदान चाचण्या अनधिकृतपणे भोकरदन आणि संभाजीनगरात मागच्या काळात घडल्या, त्याच्याविषयी सुद्धा सातत्यानं या अधिवेशनात भूमिका मांडल्या आणि सरकारने त्याच्याविषयी सकारात्मक भूमिका घेतलेल्या आहे। सांगण्याचा मुद्दा हा की आपल्या भागाचे वेगवेगळे विषय, विशेषतः शेतकऱ्यांचे विषय, इन्शुरन्स, शेतकऱ्यांचा विमा, अजूनही 758 कोटी रुपयाचा विमा शेतकऱ्यांचा मिळालेला नाही आणि विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विमा मिळाला नाही, ही भूमिका या अधिवेशनात मांडली। जालन्याचे वेगवेगळे विषय असतील, संभाजीनगर असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, बीड असेल, धाराशिव असेल की नांदेड असेल, या सगळ्या ठिकाणचे विषय एक मराठवाड्याचं सर्वांगीण मुद्दे या ठिकाणी मी मोठ्या प्रमाणावर मांडलेले आहेत। संभाजीनगरच्या महानगरपालिकेचा नियोजन आराखडा याच्याविषयी सुद्धा सभागृहात भूमिका मांडली। वेगवेगळे विधेयकं येत होते त्याच्यावर सुद्धा या सगळ्या भूमिका मांडल्या। विशेषतः साताऱ्याचं गुंठेवारीचं प्रश्न, सातारा भागातील जवळपास 60,000 घरांचा यांनी महानगरपालिकेची परमिशन घेतलेली आहे, परंतु आता कॉर्पोरेशन म्हणजे महापालिका त्यांना गुंठेवारी लागू करते, गुंठेवारीचं शुल्क भरा अशा प्रकारची मागणी महापालिकेने केली आहे आणि त्याच्याविषयी सातारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष जनतेच्या मनात आहे। तो सुद्धा मुद्दा या निमित्तानं मी मांडलेला आहे। हा झाला अधिवेशनाचा मुद्दा। दुसरं राजकीय सांगायचं तर दिनांक 18 पासून तर येणाऱ्या या महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा परिषद सर्कलनिहाय एक दौऱ्याचं आयोजन शिवसेनेच्या वतीनं केलं आहे, विधानसभा मतदारसंघनिहाय आणि जिल्हा परिषद सर्कलनिहाय। याच्यामध्ये पैठण असेल, गंगापूर असेल, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड सगळेच्या सगळे मतदारसंघ ग्रामीण भागाचे, शहराचं नंतरच्या टप्प्यामध्ये। याच्यामध्ये येणाऱ्या काळातील विधानसभा आणि विधानसभा होत असताना शिवसेनेची संघटनात्मक काही ठिकाणचे जे काही कमी जास्तपणा असेल तो भरून काढणं आणि जनतेचे प्रश्न अशा पद्धतीनं विषय घेऊन दिनांक 18 पासून जिल्ह्याचा एक शिवसंकल्प मोहीम या नावाने दौऱ्याचं आयोजन केलं आहे। दुसऱ्या एका मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की आपल्याकडे जे वेरूळ लेणी आहे
या वेरूळ लेण्यावर NIAच्या मार्फत जे आत्ता आरोपपत्र दाखल केलं याच्यावर घातपात होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे। या वेरूळमध्ये मागच्या काळात आताचं जे वर्ष चालू आहे याच्यामध्ये जवळपास 24.5 लाख पर्यटक आलेले, त्यात विदेशी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणावर आलेले आहे। संभाजीनगरच्या पोलिसांनी म्हणजे पोलीस अधीक्षकांनी असे सगळे अहवाल भूमिका मांडलेली असतानाही पुरातत्व खातं याच्यावर अजूनही सकारात्मक भूमिका घेत नाही। साधी पोलीस चौकीसुद्धा वेरूळच्या ठिकाणी नाही, तिथं अनेक प्रकार होत असताना मग आतमध्ये जाताना तपासणी, तो एक गेट लावला जातो तो असेल, काही तपासणी झाली पाहिजे। जसं आपण ताजमहल पाहायला जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो आपण, तर ह्या सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तपासणी व्हायला पाहिजे तशी तपासणी वेरूळमध्ये होत नाही। आणि NIAचा असा अहवाल असतानासुद्धा पुरातत्व खातं त्याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष करतं। वाटतं ह्या भूमिकेलासुद्धा राज्य सरकारला सकारात्मकरित्या पाहावं लागेल, कारण वेरूळ लेणं हे आपलं जगातील जे 7 आश्चर्य त्याच्यातलं एक आश्चर्य आहे आणि त्याला जपणं ही जबाबदारी आहे। म्हणून जे काही आत्ता मागच्या काळात काही लोक संभाजीनगरातसुद्धा पकडले गेले त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्यानुसार घातपाताचं केंद्र वेरूळ असेल अशा प्रकारची भूमिका मांडली आहे। आणि त्याच्याविषयीसुद्धा मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आत्ता होत आहेत, पण मागच्या 5-6 महिन्यांनीसुद्धा पुरातत्व खातं याच्यावर थोडंसुद्धा हालचाल करत नाही। ही भूमिकासुद्धा मला वाटतं येणाऱ्या काळात राज्य सरकारला एक कडवटपणे घेऊन वेरूळ लेण्याची सुरक्षितता, त्याचबरोबर अजिंठा लेण्याची सुरक्षितता, बीबी का मकबऱ्याची सुरक्षितता या विषयाला सुद्धा सरकारला लक्ष द्यावं लागेल, ही भूमिका निश्चित आम्ही मांडतो। छगन भुजबळ आज सकाळी शरद पवारांना भेटायला गेले, शरद पवारांनी वेळ दिली नाही तरी ते जाऊन जवळपास 1.5 तास त्या ठिकाणी बसलेले। कालच शरद पवारांना त्यांनी टीका केलेली असताना आज छगन भुजबळ त्यांना भेटायला, आता का भेटायला गेले हे तर जशी तुम्हाला बातमी माहिती आहे तेवढीच मलाही माहिती आहे। मी काय अजून कोणाला फोन केला नाही आणि विचारलेलं नाही, परंतु शरद पवार एक ज्येष्ठ नेते, यांना भेटायला महाराष्ट्रातलं काय देशातलं कोणी लोक जाऊ शकतात असं मला वाटतं, म्हणून गेले असते। महाविकास आघाडी ऑलरेडी मजबूतच आहे, त्यामुळं या महाविकास आघाडीच्या मजबूतीला कोणी काही करू शकत नाही। लोकसभेत ते दिसलेलं आहे, त्याच्या पुढे पाऊल विधानसभेला महाविकास आघाडीचं राहील। मला वाटत नाही असं काही असेल, काही चर्चा करायला ते गेले असतील, परंतु मला वाटत नाही भुजबळ वगैरे असे काही महाविकास आघाडी येतील वगैरे असं काही दिसत नाही। त्याचं टीकेचं जे केलं त्याचा खुलासा करायला गेले असतील, कारण शरद पवार साहेब आणि छगन भुजबळ साहेब हे एका ताटात जेवणारे लोक होते। खरं तर छगन भुजबळांना खऱ्या अर्थानं राजकीयदृष्ट्या मजबूत कोणी बनवलं असेल तर ते पवार साहेबांनी, आणि त्यांच्यावरच त्यांनी टीका टिप्पणी केली म्हणून त्यांच्या मनाला काही वाटलं असेल म्हणून एखाद्याच भेटायला गेलेले असू शकतात। IAS अधिकारी पूजा खेडकरचे पंकजा मुंडेचे संबंध समोर आलेले आहेत। पूजा खेडकरच्या आईनं पंकजा मुंडेच्या ट्रस्टला 12 लाखाची देणगी दिली, तिच्या वडिलांनी एक चांदीचा मुकुट सुद्धा पंकजा मुंडेला लोकसभेत विजय मिळवण्यासाठी मोठा दिला होता। मला असं वाटतं पूजा खेडकर जी IAS झालेली जी आहे आपल्याकडचे IAS आहे एक अधिकारी, ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक समोर येते मला वाटतं ती IAS अधिकाऱ्याला शोभेल अशी 100% दिसत नाही। खरं तर नवीन अधिकारी, ट्रेनी अधिकारी अतिशय विनम्रतेनं सगळी सेवा बजावतात तशी परंपरा आपल्या महाराष्ट्राची काय देशातली आहे, आणि असं असताना नवीन झालेले IAS अधिकारी अशा पद्धतीनं वागणूक करते, तीच नव्हे तर तिचं कुटुंबसुद्धा अशा पद्धतीनं वागत असेल तर मला असं वाटतं तिच्या IAS होण्यावरसुद्धा काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। मग तिचं आपण काय वेगवेगळे सर्टिफिकेट्स आहे त्याच्याविषयीसुद्धा भूमिका मांडलेल्या आहे, त्यांच्या पालकांविषयीसुद्धा आई असेल वडील असेल यांच्याविषयीसुद्धा काही भूमिका मांडलेल्या आहे। मला असं वाटतं कोणाशी आईवडिलांचं संबंध वेगळं मुलाचं वेगळं जर असेल पंकजाताईंशी सुद्धा तर मला असं वाटतं त्याची चौकशी झाली पाहिजे, पण आता चौकशी घेऊन करणार काय, एखाद्याचे खाजगी संबंध असू शकतात। असा राजकीय विरोध असला असेल तर त्या IAS अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। कोणाचा का मग आम्ही असेल नाही तर अन्य कोणी असेल,
राजकीय वरद असताना असल्यामुळे एखादा IAS अधिकारी जर मस्ती करत असेल तर तिची जिरवली पाहिजे. आमदार नार्वेकर पवारांना भेटल्या. हो, सदिच्छा भेट सगळ्यांची ते घेतील. मला वाटतं आज दिवसभर वेगवेगळ्या सगळ्यांना भेटतील ते. विशाळगडाचा एक मुद्दा खूप गाजतोय पश्चिम महाराष्ट्रात. विशाळगडावरचं अतिक्रमण काढा म्हणून काल बराच गोंधळ झाला. पक्ष म्हणून शिवसेनेची विशाळगडाच्या अतिक्रमणाबद्दल भूमिका काय हे बघितलंय का? विशाळगडला मी जाऊन आलेलो आहे 2दा. आणि विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याच्याविषयी सर्वोच्च हायकोर्टाने सुस्पष्टपणे सरकारला निर्देश दिलेले आहेत. निर्देश दिले असताना मागच्या वर्षी काहीतरी सरकारने तुटपुंज नुसतं अतिक्रमण काढतो असं नाटक केलं आणि त्याचा फार मोठा गवगव केला होता. प्रत्यक्ष अतिक्रमण विशाळगडावरचं जसंच्या तसंच आहे. असं असताना संभाजीराजांनी याच्याविषयी भूमिका घेतलेली आहे. वाटतं ऐतिहासिक जे किल्ले असतील, वास्तू असतील त्याची जपणूक झाली पाहिजे. जसं मी वेरूळविषयी बोलतोय तसंच विशाळगडाविषयी बोलेल. विशाळगड एक इतिहास आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये विशाळगडाची भूमिका वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. पावनखिंड आणि विशाळगड. आणि म्हणून या विशाळगडावरचे अतिक्रमण जे असेल ते सरकारने काढली पाहिजे ही भूमिका आमची सुद्धा आहे. पण संभाजीराजेंनी भूमिका घेतली त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला. आता तेच आहे ना, जे योग्य भूमिका घेतात त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. प्रत्यक्षात संभाजीराजावर गुन्हा या राज्यामध्ये दाखल होतो. संभाजीराजांची भूमिका काय की विशाळगडवरचं अतिक्रमण काढा. हायकोर्टाने आदेश दिलेला, सरकारने सुद्धा त्याच्याविषयी कारवाई सुरू केलेली. हीच मागणी पूर्ण करा अशा प्रकारची संभाजीराजांची मागणी असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं, मला वाटतं राज्य सरकार मग विशाळगडावरच्या अतिक्रमणाला संरक्षण देतं का, हाच माझा प्रश्न आहे. संसदेला जे तडे गेले होते त्यानंतर MSRDCने मेघा इंजिनिअरिंग कंपनीला एक नोटीस पाठवली आणि 7 दिवसात उत्तर द्यायला सांगितलं. कशाला? मेघा इंजिनिअरिंग कंपनीने जे बरेच पैसे दिलेत सगळ्याच पक्षाला इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये, तर त्यात काय होईल असं वाटतं का तुम्हाला 7 दिवसामध्ये नोटीस दिली? पण मेगा इंजिनिअरिंग ही कंपनी सरकारने पाळून ठेवलेली कंपनी आहे. तुम्ही म्हणता सगळ्या पक्षाला, भारतीय जनता पार्टीला मेगा इंजिनिअरिंगचे सगळ्यात जास्त बॉन्ड या महाराष्ट्रात असो देशात असो मेगा इंजिनिअरिंग कंपनीने दिलेले आहे. आणि आजही अनेक काही कॉन्ट्रॅक्ट या मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिले गेलेले. आज असे रस्ते, आता परवा सभागृहात आम्ही असताना मुंबईच्या विकासामध्ये सिमेंटचे रस्ते का बांधायचे तर ते 40-40 वर्ष टिकतात म्हणून बांधायचे असं ठरलं. हे रस्ते जर वर्षभर टिकत नसतील तर अशा लोकांना नुसती नोटीस देऊन चालणार नाही. हे तर लोकांचा जीव घ्यायला टपलेले लोक आहेत आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत आहे. 2 वर्षापूर्वी कांदा पलटी केला नसता तर आज कामं झाली नसतील असं मंत्री शिवराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना टीका केली आहे. मग सरकार असतं तर मोकळं जॅकेट घालून फिरावं लागलं असतं. मोकळं जॅकेट म्हणजे काय? पैसे नसते, काही निधी वगैरे नसतात, नुसते जॅकेट. मला असं वाटतं आज शंभूराजेंच्या खात्यामध्ये काय चालू आहे तिकडं जरा बघितलं पाहिजे. त्यांच्या खात्यामध्ये कोणतरी हिरा आहे, त्याच्याकडे मनी आहे. तो काय काय करतो जर सांगितलं तर शंभूराजेचं कोट आहे ना, तो मोकळा नाही, अंगावर त्याला काहीच राहणार नाही. त्यामुळे बोलायला लावू नका एवढंच माझं म्हणणं आहे. बोलू ना. नाही, मी सांगितलं ना, शंभूराजेंच्या खात्यामध्ये जो चालू हायदोस सध्याच्या घडीला, म्हटलं हायदोस बघितला तर मोठे मोठे चमत्कार आहे, मोठे मोठे लिकर लॉबी आहे. कशा पद्धतीनं ती हँडल केली जाते आणि या सरकारला कशा पद्धतीनं हलवते. आज काय धंदे चालतात या खात्यामध्ये. मला असं वाटतं ज्यावेळेस योग्य वेळ येईल ती वेळ जास्त दिवस लांब नाही आहे, निश्चित पुराव्यासहित येईल. एक एक माणसाचं सगळ्या गोष्टी आमच्याजवळ आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं जिथं ज्या ताटात तुम्ही जेवला त्याला छेद देण्याचं काम करता. ठीक आहे, तुम्ही बंडखोरी केली, काय करायचं केलं, आता तुम्ही तुमच्या टांगा कसा चालेल तेही बघू येणाऱ्या काळामध्ये. लोकसभेत तर तुमच्या टांगा ऑलरेडी केलेला आहे पलटी, विधानसभेत राहिला तोही पलटी करू आम्ही. आणि ऋण काढून सहन करणं ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारची परंपरा नव्हती. आज यांच्या खिशात नाही आहे, आणा यांना बाजीराव म्हणा अशा प्रकारची स्थिती या सरकारची झालेली आहे. नुसतं टक्केवारीचं हे सरकार आहे आणि त्याच्यामुळं
मात्र उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका करण्याचा यांना नैतिक अधिकार कोणताही नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदरच्या रात्री महाविकास आघाडीची एक बैठक झाली, त्यामध्ये काही घुसखोस समोर आले आणि ठाकरेंनी बॉबीला सोडण्याचा देखील इशारा दिला होता. त्यावर पवारांनी त्यांना कॉल केले, त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही ठाकरेंना, असं ती बातम्या येतात. काय बातम्याच येते फक्त, असं झालंय का? असं काही झालेलं नाही. अशी बैठकच झाली नाही तर धुसफूस व्हायचा काय प्रश्न. काँग्रेसची जी मतं फुटलेली ती जी फुटलेली मतं त्यांच्यावरती कारवाई होण्याचे संकेत दिले जातात. अशोक चव्हाण सोबत जे काही होते ते सुद्धा त्याची नावं आहेत. बरोबर आहे. आता काँग्रेस फुटली आपण प्रचार करतो, परंतु हे लोक तसे मनाने ऑलरेडी काँग्रेसमध्ये नाहीच आहे. आता समजा जिशान सिद्दीकी याच्या वडिलांनी अजितदादाचा पक्ष जॉईन केलेला आहे. त्याच्यानंतर तो अंतापूरकर ऑलरेडी बिलकुल काँग्रेससोबत नाही आहे. असे अनेक 4-5 लोक आहेत. वाटतं कोणाचं नाव घेणं योग्य होणार नाही, परंतु नाव सगळ्यांनाच माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे हे कोणते 5-7 लोक आहेत. आणि हे 5-7 लोक काँग्रेसला माहिती होतं काय फुटणार वगैरे सगळं माहिती होतं, म्हणून त्यांनी व्यवस्थित मतदान देताना कशा पद्धतीनं द्यायचं आणि यांना ट्रॅपमध्ये बरोबर अडकवलेलं आहे काँग्रेसने. नाना पटोले साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज बाबा असतील, सत्यजित पाटील असेल, या 4-5 जणांनी मिळून बरोबर ट्रॅप लावून त्या ट्रॅपमध्ये या लोकांना आणलेलं आहे. त्यामुळे ते क्लिअर झालेले आहे. 13 तारखेला मराठा आरक्षणाबाबत सरकारने शब्द दिला होता 1 महिन्याचा. 14-15 2 दिवस झाले सरकारने कुठलाही संपर्क केला नाही. काय वाटतं सरकार मान्य करेल? हे पण सरकार सगळ्याच समाजाला एक गाजर दाखवतं. मग मराठा समाज असेल की ओबीसी समाज असेल, आणि याच्यामुळे सगळ्या समाजामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे. आज सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका मांडतं. देणार आहे का नाही देणार स्पष्ट बोलतच नाही. मराठ्यांना आरक्षण देताना आम्ही सगळे लोक सोबत होतो. नंतर तुम्ही सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला, तुम्ही एकट्याने गुलाल घेतला अंगावर. मग त्या गुलालाचं काय झालं हा प्रश्न मराठा समाज विशेषतः मराठवाड्यातला विचारतोय. ओबीसी समाजसुद्धा विचारतोय की मराठ्यांना देणार तर आमचं काय होणार. सरकार त्यांचंही म्हणजे त्यांनाही गोंजारतंय. इकडे राज्याचे उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाशी बोलतात, मुख्यमंत्री मराठा समाजाशी बोलतात. आणि त्याच्याविषयी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुस्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. संभाजीनगराच्या मेळाव्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत असताना सगळ्यांना एकत्र होऊन या विधानसभेमध्ये प्रस्ताव मान्य करून केंद्र सरकारकडे लोकसभेत अशा प्रस्ताव मान्य केला पाहिजे. आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे, अशी भूमिका मांडलेली. दुसरं होत असताना मनोज जरांगे पाटील जे उपोषण करतात यांना सरकार सातत्यानं खोटं आश्वासन देतं. नुसते तारीख पे तारीख असं म्हणता येईल अशा पद्धतीनं आश्वासन देतं. प्रत्यक्षात सरकार याच्यावर कोणती कारवाई करत नाही आहे. आणि त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या सभा झाल्या, रॅल्या झाल्या, याच्यामध्ये जनतेच्या मनात एक रोष निर्माण झालेला आहे. त्याच्यावरच एक मुंबईत पोस्टर लावलं आहे, उद्धव ठाकरे, वडेट्टीवार आणि शरद पवारांचा फोटो आहे. असं म्हणत आहे की सरकारने जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला का गेले त्याचं उत्तर द्या. मला असं वाटतं उत्तर द्या. सरकार गुपचूप बंद दाराआड कोणाशी चर्चा करतं. ती चर्चा काय झाली ही भूमिका सरकारने आम्हाला विरोधी पक्षांना कळवली पाहिजे. आणि अधिवेशन चालू असताना अधिवेशनामध्ये आपण याच्यावर चर्चा करू शकतो. अधिवेशन चालू असताना सभागृहाच्या बाहेर कोणते निर्णय होणं अवघड असतं. याचा अर्थ आरक्षण मग मराठा असेल ओबीसी असेल यांना खऱ्या अर्थानं गुमराह करण्याचा प्रयत्न सरकार या माध्यमातून करत आहे. आणि सातत्यानं भूमिका मांडायची, ज्यावेळेस अडचणीत असेल त्यावेळेस विरोधी पक्षाला बोलवायची, अशा प्रकारची भूमिका सरकारची राहिलेली आहे. आमचं उलट सरकारला म्हणणं आहे की तुमची भूमिका काय एकदा आम्हाला कळवू द्या, मग आम्ही त्याच्यावर आमचं मत मांडतो. तुमच्या भूमिकेला आम्ही पाठिंबासुद्धा द्यायची भूमिका घेऊ, याच्यामध्ये जर तुम्ही सर्वमान्य तोडगा काढला तर. आणि ही भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजीनगरच्या मेळाव्यात मांडलेली आहे. आणि वाटतं त्या भूमिकेवर आम्ही सगळे ठाम आहोत. मांडलेली. 2 दिवस गोंधळ झाला हां असा एक लोकांचा आक्षेप आहे हां की गोंधळ केला तुम्ही. आम्ही नाही केला. सत्ताधारी पक्षाने स्वतःचं मुखवटा झाकण्यासाठी अधिवेशनामध्ये गोंधळ केला. माझं आजही सत्ताधारी पक्षाला सरकारला आव्हान आहे
की याच्याविषयी तुम्ही भूमिका स्पष्ट करा, एकदा क्लिअर करा, मग आम्हाला चर्चेला बोलवा. तुमची भूमिकाच काही क्लिअर करत नाही तुम्ही, आम्ही चर्चेला काय यायचं? अजून चर्चा सुरू झाली आत्ताशी, अजून कोणत्याही प्रकारे जागा वगैरेचा विषय नाही. छगन भुजबळांची काल आरोप केले होते की शरद पवारांच्या बारामतीला फोन आल्यामुळे विरोधी पक्ष त्या बैठकीत गेलेले नाही आणि ओबीसीचं शरद पवार नुकसान करतात ही जे होतं त्याच्याबद्दल काय भूमिका? हे पहा, सगळे राजकीय पक्ष कोणत्याही समाज घटकाचं नुकसान करण्याची भूमिका नाही. सत्ताधारी पक्षाचीच भूमिका अशी आहे, सुस्पष्टपणे भूमिका घेतली जात नाही. ओबीसी असेल, मराठा असेल, या दोन्ही समाज घटकांना एक फसवणूक राज्य सरकार करतं. कसदारांच्या मतदारसंघात तुमचं जे टॅगलाईन प्रवास वेळा त्या मतदारसंघात नक्की तुमचं बांधलं गेलं आहे का तरी संघटन तुमच्या पुढच्या तुमचे उमेदवार कोण असं काही ठरलंय? उमेदवार काय आत्ताच थोडे ठरवतात. तुमच्या लेखी उमेदवार आत्ताच पण आमच्याकडे इच्छुक 2-2, 3-3, 4-4 सगळ्या मतदारसंघात. त्यामुळे उमेदवारी काय आत्ताच फार आधी थोडी ठरते. निवडणुका जाहीर झाल्यावर उमेदवारी ठरत असते. पण 75 दिवस राहिले आचारसंहितेला. हां, बाकीचे पक्ष झाले का उमेदवार? उमेदवारी कोण आहे? सरकारची भेट झाली पण माझी अजून तरी नाही झाली. काय झालं पुन्हा काय झालं? ते एका दिवशीच चालू होतं प्रसाद वगैरे पुन्हा काय झालं? आम्हाला कळलं चहाचं आमंत्रण वगैरे आलं. मला नाही. प्रसाद महाप्रसाद काय तुम्ही प्रसाद दिला पण तुम्ही त्यांना प्रसाद दिला पण त्यांचं पाहुणचार घेतला. अजून काही नाही, बस जे झालं ते झालं सभागृहात, तसंही नसतं. दादा, अंतर्राष्ट्रीय जांच एजेंसी एनआईए ने सगळे पवार को छत्रपति संभाजीनगर के आरोप मैंने उस पर बात किया. चला. ते 2.5 महिने आधीच वाटप करायला सुरुवात करतात. आनंदाचा शिदा म्हणजे काही गुत्तेदार पोचण्यासाठी केलेली योजना, एवढं सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.